पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात घोटाळा झाल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी दाखल केली आहे. नक्की ही तक्रार काय दाखल केली आहे, कशा संदर्भात दाखल केली आहे, याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत कुंभार सर आहेत. सर, काय सांगाल, कशा संदर्भात तुम्ही तक्रार जी आहे ती दाखल केली आहे? शिक्षण विभागात काय असा घोटाळा झाला त्या संदर्भात तुम्ही तक्रार दाखल केली? पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाने एक निविदा काढली होती. ही निविदा विद्यार्थ्यांना रेनकोट असतील, दप्तर असेल, वह्या पुस्तक असतील, हे पुरवण्यासाठी काढली होती. ही जी निविदा झाली याच्यामध्ये आता ज्या पद्धतीने निविदा काढली त्यांनी सुरुवातीला सांगितलं निविदेवर नाव आहे DBT म्हणजे डायरेक्ट बँक ट्रान्सफर, परंतु प्रत्यक्षात ही काढली ई-रुपी पद्धतीने. म्हणजे झालं असं की DBTचा अर्थ असा होता की हे पैसे सगळे विद्यार्थ्यांच्या खात्यात जातील आणि विद्यार्थी आपल्या पसंतीच्या दुकानातून त्याला हवा तो माल घेईल. परंतु यांनी वर DBT लिहिलं आणि आतमध्ये ई-रुपी म्हणजे त्याला एक व्हाउचर देणार. ते त्यांनी जे ठरवलं आहे त्या ठेकेदाराकडे जायचं आणि त्या व्हाउचरच्या वस्तू घ्यायच्या. याच्यासाठी त्यांनी RFP काढलं, म्हणजे हे मागवलं, स्वारस्य मागवलं. त्याच्यामध्ये 18 लोकांना एम्पॅनल केलं आहे आणि त्याच्यातल्या 10 लोकांचं सिलेक्शन करणार आहेत आणि त्याच्यातून परत ते म्हणजे काय लॉटरी करून ते सिलेक्ट करणार आहेत. आता ही पद्धती आहे. कुठलीही लॉटरी पद्धत म्हटलं की घोटाळा आलाच. शिवाय हे सगळं जर करायचं होतं तर हे DBTचं ई-रुपी करायचं होतं तर शासनाची परवानगी पाहिजे होती. याच्यातलं काहीही केलेलं नाही, म्हणजे भ्रष्टाचाराला वाव ठेवले नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, प्रत्येक वर्षी सगळ्या खरेदीबद्दल गोंधळ होतो. आधी असं ठरलं होतं की जानेवारीमध्ये ही प्रक्रिया राबवायची. आता शाळा सुरू झाल्या जूनच्या दुसऱ्या आठवड्यात आणि निविदा काढली 24 जूनला. त्याची कधी आता जुलैमध्ये प्रक्रिया होऊन ते प्रत्यक्षात कधी वाटप होईल हा भाग वेगळा आहे. निम्मा पावसाळा संपला. रेनकोटचा काय फायदा होणार आहे? इतके महिन्याभर मुलं विना दप्तर जात आहेत, विना वह्या पुस्तकं जात आहेत. ह्याला जबाबदार कोण? केवळ आपल्याला टक्केवारी मिळावी म्हणून हा सगळा दुर्लक्ष केलेला आहे. हे 18 ज्या निविदा आल्यात त्यासुद्धा 3-4 ठेकेदारांनी मिळून भरल्यात असं कळतंय. रिंग केली त्यांनी आणि एकेकाने 4-4, 5-5 निविदा भरल्यात. आणि हे सगळं प्रशासनाला माहिती नाही, याच्यातला भाग नाही. त्यांना सगळं माहिती आहे, परंतु विद्यार्थ्यांच्या भविष्यापेक्षा त्यांना टक्केवारी जास्त महत्त्वाची वाटत असावी म्हणून त्यांनी हा गोंधळ घातला असावा. आता मी आपल्या आयुक्तांकडे तक्रार केलेली आहे. या सगळ्या प्रकारची चौकशी करा, जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करा आणि कायद्यात जे काय लिहिलं आहे, शासनाने जे सांगितलं आहे त्या पद्धतीने ही प्रक्रिया राबवा. आणि याच्यामध्ये जे दोषी आहेत, विद्यार्थ्यांना अद्याप काही मिळालं नाहीत वस्तू, त्यांच्यावर तर कडक कारवाई झाली पाहिजे. दरवर्षी हे होतं आणि दरवर्षी हाच गोंधळ घातला जातो. मनमानी कारभार केला. DBT सांगितलं त्यांनी ई-रुपी केलं. म्हणजे त्याच्यात उद्देश काय होता? DBT म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांच्या मर्जीपरनं. याच्यातले बरेचसे ठेकेदार आहे त्याच्यात लिहिलं की जिल्ह्यातले असले पाहिजेत, पण जिल्ह्याबाहेरच्या अनेक लोकांनी निविदा भरलेली. हे सगळं का घडू दिलं? ते पात्र कसे झाले? या सगळ्याची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. नक्कीच आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात जो आहे तो आता हा घोटाळा झाल्याचं जे आहे ते समोर येतं. DBT अंतर्गत जे आहे ते पैसे विद्यार्थ्यांच्या थेट खात्यावर जमा करण्यास सांगितलं असताना देखील मनमानी पद्धतीने ई-रुपीज म्हणजेच व्हाउचरच्या रूपात जे आहे ते दिलेलं आहे. तेच व्हाउचर जे आहे ते त्यांनी ठरवलेल्या संबंधित वही दुकानदाराकडूनच जे आहे ते घेण्याचं अट जे आहे ते असल्यामुळे यात मोठा घोटाळा जास्त झाला असल्याचं जे आहे त्या ठिकाणी बोललं जात असल्याचं आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे. रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.